Hello students, a very good morning to all of you. Now dear students, today we are going to see our last lesson of our textbook. आज आपण आपल्या टेक्स्टबुक मधला शेवटचा लेसन पाहणार आहोत. अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. अ ब्रेव हार्ट म्हणजे काय? एक शूर हृदय. म्हणजे ही एक शूर कथा आहे एका व्यक्तीबद्दलची की त्यांनी डेडिकेटेड म्हणजे समर्पित, ओके, टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. म्हणजे असे शूर व्यक्ती की ज्यांनी स्वतःला समर्पित केलं. सायन्स अँड ह्युमॅनिटी मीन्स विज्ञान आणि ह्युमॅनिटी मीन्स मानवता, विज्ञानाला आणि मानवतेला. नाव लेट्स सी दिस इज स्टोरी ऑफ हुज ब्रेव हार्ट. आता आपण बघूयात ही कोणत्या शूरवीरांची स्टोरी आहे. The history of man's progress from the darkness of ignorance to the glorious light of knowledge and enlightenment is full of chapters that tell of extraordinary men and women. The history of man's progress म्हणजे मानवाच्या प्रगतीची जी काही कथा आहे, इतिहास आहे. फ्रॉम द डार्कनेस ऑफ इग्नोरन्स म्हणजे डार्कनेस ऑफ इग्नोरन्स म्हणजे आपण ज्या गोष्टी इग्नोर करतो त्या इग्नोरन्सचा डार्कनेस, अंधार, त्या अंधारातून ग्लोरियस लाईट ऑफ नॉलेज, त्या अंधारातून गेलेल्या प्रकाशाच्या दिशेने गेलेला मार्ग आणि तो प्रकाशाचा मार्ग जिथे पोचला तिथे होतं नॉलेज म्हणजे ज्ञान. म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या उजेडाकडे जाण्याचा जो काही इतिहास आहे. अँड एनलाइटमेंट इज फुल ऑफ चॅप्टर आणि जो काही प्रकाशमय झालेला आहे. फुल ऑफ चॅप्टर्स दॅट टेल ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी मेन अँड वुमेन. आणि तो जो काही प्रकाशमय झालेला उजेड आहे किंवा प्रकाशमय झालेलं जे काही ज्ञान आहे, नॉलेज आहे, ते एका एक्स्ट्राऑर्डिनरी मेन अँड वुमेनला आपण त्याचं श्रेय देऊ शकतो. These men and women worked with great courage. आता ते मेन अँड वुमेन, त्या स्त्री आणि ते पुरुष, ते वर्कड विथ ग्रेट करेज, त्यांनी खूप धैर्याने काम केलं. कमिटमेंट मीन्स फर्म डिसिजन टू डू समथिंग. म्हणजे आपण एक वचन घेतो स्वतःला असेल, स्वतःच्या मनाला असेल किंवा दुसऱ्याला एक प्रकारचं वचन दिलं जातं, तशी त्याला कमिटमेंट असं म्हणतात. म्हणजे त्यांनी स्वतःनं धैर्याने काम केलं, शिवाय कमिटमेंट देऊन काम केलं. म्हणजे मी तुम्हाला स्वतःलाच एक कमिटमेंट दिली. डेडिकेशन अँड सिंगलनेस ऑफ पर्पज इन देअर एफर्ट टू अटेन व्हॉट सीम टू बी अनअटेंडेबल. आणि शिवाय त्यांनी स्वतःलाच एक डेडिकेशन दिलं होतं, स्वतःचंच एक डेडिकेशन होतं. शिवाय सिंगलनेस म्हणजे ध्येय आपण अचीव करायचं म्हणजे करायचं अशा प्रकारे होतं. ऑफ पर्पज इन देअर एफर्ट टू अटेन व्हॉट सीम टू बी अनअटेनेबल मीन्स इम्पॉसिबल टू अचीव. म्हणजे ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी शक्य करून दाखवायच्या. These men and women were driven in their effort to uncover the truth and mystery of the universe with an indomitable spirit which characterizes the human spirit. आता ते स्त्री आणि पुरुष, वुमन, वेर ड्रायव्हन इन देअर एफर्ट. आता त्यांनी जे काही त्यांचे एफर्ट घेतले टू अनकवर द ट्रूथ अँड मिस्ट्री. तर ते त्यांचे एफर्ट त्यांनी कशासाठी घेतले? टू अनकवर द मिस्ट्री म्हणजे जे काही रहस्य आहे ते रहस्य उलगडण्यामध्ये. कशाचं रहस्य? युनिवर्स. म्हणजे जे काही युनिवर्स आहे त्या युनिवर्सचं जे काही रहस्य आहे ते रहस्य उलगडण्यामध्ये त्यांनी त्यांचं काम केलं. अँड दिस इज द स्पिरिट दॅट ड्रोव कोलंबस अँड वास्को दी गामा टू सेल टू द अननोन सीज. आणि हेच जे स्पिरिट होतं ते म्हणजे स्पिरिट म्हणजे एक प्रकारची जी काही इच्छा, इथं स्पिरिट म्हणजे एक प्रकारची एक इच्छा होती की आपण जे काही युनिवर्सचं ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथचं आहेत ते उलगडवायचे, सत्य उलगडवायचे. ह्याच सत्याच्या शोधामध्ये वास्को द गामा अँड कोलंबस सेल टू अननोन सीज. आणि वास्को द गामा आणि कोलंबस एका समुद्र प्रवासाला निघाले आणि ज्या समुद्र प्रवासाला ते निघाले होते त्यांना व्यवस्थित दिशा माहिती नसताना, कुठे जायचे हे माहिती नसताना ते प्रवासाला निघाले आणि त्यातून पृथ्वीचा शोध लागला.
रॉबर्ट पेरी टू रेस टू द पोल, सर रोनाल्ड रॉस टू फाईट अगेन्स्ट मलेरिया. आता वास्को द गामा हे झालं, वास्को द गामा आणि कोलंबस यांनी शोध लावला. शिवाय त्यानंतर रॉबर्ट पेरी टू रेस टू द पोल, रॉबर्ट पेरी यांनी रेस टू द पोल, पोलपर्यंत जाण्याचं, जे ध्रुवीय प्रदेश आहे तिथपर्यंत जाण्याचा शोध लावला. सर रोनाल्ड रॉस टू फाईट अगेन्स्ट मलेरिया, सर रोनाल्ड रॉस हे सुद्धा एक सायंटिस्ट आहेत. त्यांनी मलेरियासोबत फाईट करण्यासाठी जे काही मेडिसिन्स असतील त्याचा शोध लावला. हिलरी अँड टेन्झिंग टू टीच द टॉप ऑफ फॉरेस्ट, हिलरी अँड टेन्झिंग हे जे आहेत ते एव्हरेस्ट पार करणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी टॉप ऑफ द एव्हरेस्ट, ते एव्हरेस्टला पहिल्यांदा गेले. अँड आर्मस्ट्रॉंग अँड हिज टीम गो टू द मून, आणि नील आर्मस्ट्रॉंग आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. नील आर्मस्ट्रॉंग आणि त्याची टीम ही पहिल्यांदा चंद्रावरती जाऊन पोहोचली. वन ग्रेट वुमन हू डेडिकेटेड her life to the cause of science and to the welfare of humanity is Madame Curie. आता अजून एक स्त्री आहे ती जी खूप ग्रेट आहे. तिनं तिची पूर्ण लाईफ, तिचं पूर्ण आयुष्य कॉज ऑफ सायन्स अँड टू द वेलफेअर ऑफ ह्युमॅनिटी इज मॅडम क्युरे. तिने तिचं पूर्ण आयुष्य सायन्स म्हणजे विज्ञानासाठी आणि मानवतेसाठी समर्पित केलं. वेलफेअर ऑफ ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेचा सुधार करण्यासाठी, वेलफेअर करण्यासाठी पूर्ण आयुष्य तिचं समर्पित केलं. दॅट लेडी नेम इज मॅडम क्युरे. द डिस्कवर ऑफ रेडियम, त्यांनी रेडियमचा शोध लावला. डिस्कवर म्हणजे शोध लावणे, त्यांनी रेडियमचा शोध लावला. द mere statement that Madame Curie discovered the radium will never tell the true story of the extraordinary courage, determination and singleness of purpose that is noble woman showed in the face of extreme poverty, pain and suffering that comes along with such condition. The mere statement that Madame Curie discovered the radium, आता मॅडम क्युरे यांनी रेडियमचा शोध लावला. हे विल नेवर टेल द ट्रू स्टोरी ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी करेज. आता हे फक्त त्यांनी रेडियमचा शोध लावला हीच त्यांची एक धैर्याची कथा झाली का, तर त्याच्यातून त्यांचं डिटर्मिनेशन, सिंगलनेस ऑफ पर्पज दॅट दिस नोबल वुमेन शोड इन द फेस ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी. आता इतकंच त्यांचं फक्त शौर्यकथा आहे का, तर इतकंच नाही, तर त्यांनी हे जे काही शोध लावला तो त्यांचं एक्स्ट्रीम पॉवर्टी, ते खूप गरीब परिस्थितीत होत्या. शिवाय पेन अँड सफरिंग दॅट कम्स अलॉंग विथ सच कंडिशन, आणि त्या गरिबीत असल्यामुळे त्यांना गरिबीमुळे येणारे जे काही दुःख, वेदना, जे काही संकट होती, त्या गरिबीच्या त्या सर्व संकटांना सामोरं जाऊन त्यांनी तिथून विज्ञानासाठी आणि मानवतेसाठी काम केलं. बॉर्न मारिया स्क्लोडोव्स्का इन वर्साव, स्कोल्डोव्स्का in Warsaw, Poland on November 7, 1867. तर Maria, again next name of her dedicated to science and humanity, that is Maria Sklodowska in Warsaw, Poland in November 7, 1867. यांचा जन्म झाला 7 नोव्हेंबर 1867. मारी क्युरीज चाइल्डहुड ड्रीम वॉज टू स्टडी सायन्स इन पॅरिस. आता मारीचं जे काही ड्रीम होतं, स्वप्न होतं लहानपणापासून, की तिने पॅरिसला जाऊन सायन्सचं शिक्षण घ्यावं असं तिचं स्वप्न होतं. बट हर फादर कुड नॉट अफोर्ड द एक्सपेन्सेस फॉर दिस. पण तिचे फादर ते तेवढे एक्सपेन्सेस म्हणजे तेवढा खर्च ते अफोर्ड करू शकत नव्हते. सो मारिया टूक अ जॉब ॲज अ गव्हर्नेस, म्हणून मारियाने एक गव्हर्नेसचा जॉब करायला सुरुवात केली. गव्हर्नमेंट मीन्स असे रेसिडेंट केअरटेकर ऑफ चिल्ड्रन,
म्हणजे लहान मुलं जिथं असतात किंवा लहान एखाद्या घरी जाऊन जिथं लहान मुलं असतात त्या लहान मुलांची तिथेच राहून काळजी घेणे. त्यांचे पॅरेंट्स जर का काही कामानिमित्त दिवसभर किंवा काही लेट नाईटपर्यंत जर का त्यांना कामानिमित्त बाहेर थांबावं लागत असेल तर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांची काळजी घेणे म्हणजे गव्हर्नेसचा जॉब. म्हणून मारीनं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गव्हर्नेसचा जॉबसुद्धा स्टार्ट केला. अँड सेव्ड अ लिटिल मनी, आणि त्यातून तिने काही पैसे सेव्ह केले. विथ दॅट लिटिल मनी शी फायनली वेंट टू सबॉर्न, आणि त्या थोड्या साठवलेल्या पैशातून ती शेवटी सबॉर्नला गेली. द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस टू स्टडी सायन्स, आणि तिथं पॅरिस युनिव्हर्सिटी होती आणि तिथं ती सायन्स शिकण्यासाठी ती गेली. हर फादर कुड सेंड ओनली अ स्मॉल अमाउंट ऑफ हर लाईफ इन द युनिव्हर्सिटी वॉज अ डिसहार्टनिंग एक्सपिरियन्स इन पॉवर्टी अँड हंगर. आता तिचे जे फादर होते ते त्यांच्या खर्चातून, त्यांचा इकडं जे काही फॅमिली खर्च होता, त्यांचा जे इन्कम होता त्या इन्कममधून फॅमिली खर्च भागवून काही थोडेफार पैसेच फक्त त्यांच्यासाठी पॅरिसला ते पाठवायचे. आणि त्याच्यामुळे त्यांची ही जी काही स्टोरी होती ती डिस्करेजिंग, म्हणजे त्यांना याच्यामधून कधी कधी आपला आत्मविश्वास जातोय की काय असं वाटायचं. का तर ते खूप गरीब परिस्थिती होती आणि त्यांना कधी कधी पैसे नसल्यामुळे काही खायलाही मिळायचं नाही. त्यामुळे ते पॉवर्टी अँड हंगर, आणि त्यामुळे ते गरिबी आणि शिवाय उपाशीपोटी राहावं लागायचं. त्यामुळे ते कधी कधी त्यांचा आत्मविश्वास जातोय की काय अशा प्रकारे त्यांची ती कथा झाली होती. शी लिव्ड ओनली ऑन ब्रेड, आणि तरीही त्यातूनही आता ठीक आहे मला खायला मिळत नाही, आपण पुन्हा वापस जाऊयात असा विचार न करता त्या तिथंच त्यांचं शिक्षण कंटिन्यू करत राहिल्या. आणि त्या कधी कधी फक्त ब्रेडवरती सुद्धा राहायच्या. ब्रेड बटर चहा, म्हणजे ब्रेड बटर आणि टी हे एवढंच घेऊन त्या फक्त कधी कधी राहायच्या. अँड शी ऑफ्टेन फेंटेड फॉर लॅक ऑफ फूड, कधी कधी त्यांना चक्कर आल्यासारखी व्हायची. जेवण न जेवल्यामुळे कधी कधी त्यांना चक्करसुद्धा आल्यासारखं व्हायचं. इन स्पेट ऑफ ऑल दिस शी परस्यूड हर स्टडीज इंडोमॅटेबली मीन्स विथ अ व्हेरी स्ट्रॉंग विल अँड अनडिफेटेबल, म्हणजे आता त्यांना हे इतक्या सगळ्या परिस्थितीतून जावं लागत होतं. एक तर त्यांना तिथं पॅरिसला शिक्षणासाठी जाण्यासाठी काय केलं, त्यांनी आधी गव्हर्नेसचा जॉब केला, त्यातून काही पैसे सेव्ह केले आणि मग तिथं पॅरिसला त्या शिक्षणासाठी गेल्या. पुन्हा तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांना खाण्याचे वांदे होते, त्यांना खायला सुद्धा पैसे नसायचे आणि शिवाय वेळेवर काही मिळायचं नाही. मग ते शेवटी ब्रेड बटर अँड टीवरती राहायच्या. त्यातून त्यांना कधी कधी चक्कर आल्यासारखी व्हायची. पण याच्यामुळे त्या खचून न जाता त्यांनी त्यांचं शिक्षण पुढे चालू ठेवलं आणि त्यामुळेच त्यांना एक प्रकारची पुन्हा शिक्षण पुढे कंटिन्यू करण्याची एक प्रेरणा मिळाली. आणि त्यातून त्यांनी टॉप्ड हर क्लास विथ हॉनर्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स, आणि त्यातूनच त्यांनी त्यांच्या पूर्ण क्लासमध्ये टॉप केलं होतं. 1 नंबरला होत्या फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स, म्हणजे भौतिकशास्त्र आणि गणित या 2 विषयामध्ये त्या टॉपला होत्या. इट वॉज ॲट द युनिव्हर्सिटी दॅट शी मेट अ फ्रेंचमॅन पेरी क्युरी, अ ब्रिलियंट बट पुअर सायंटिस्ट. आणि याच काळात त्या एका फ्रेंच मॅनला, एक फ्रेंच माणसाला भेटल्या. त्याचं नाव मेट अ फ्रेंचमॅन पेरी क्युरी, त्यांचं नाव आहे पेरी क्युरी. अ ब्रिलियंट बट पुअर सायंटिस्ट, खूप हुशार आहेत ते, परंतु ते सुद्धा कसे आहेत, एक गरीबच वैज्ञानिक सायंटिस्ट आहेत. Then they together began to work in shabby laboratory. आता हे दोघंही, they both are poor. Marie also and Marie Curie also, they both are poor scientists. So they work together in a shabby laboratory. त्यांनी शेवटी त्यांचं दोघांचं काम shabby laboratory मध्ये चालू केलं. Soon their friendship turned into love, and in less than a year, in July 1895 they were married. आता लवकरच ते दोघं सोबत काम करायला लागले. त्यानंतर त्यांची मैत्री जी होती ती प्रेमामध्ये बदलली आणि लवकरच त्यांनी 1 वर्षाच्या आतच त्यांनी दोघांनीही लग्न केलं. इन जुलै 1895, जुलै 1895 मध्ये त्यांनी दोघांनी लग्न केलं. The couple then took a flat in Paris with scarcely
and scarcely any furniture in it except their books, a lamp, a white wooden table and 2 chairs. लवकरच त्या दोघांनी काम जे काही त्यांचं कष्ट होतं ते करून त्यांनी एक पॅरिसमध्ये फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटमध्ये काहीही फर्निचर नाही घेतलं, परंतु काय गोष्टी होत्या, एक्सेप्ट देअर बुक्स, त्यांची वेगवेगळी पुस्तकं, लॅम्प, त्यांना लागणार होता तो लॅम्प, अ व्हाईट वुडन टेबल अँड 2 चेअर, एक टेबल, 2 खुर्च्या, पुस्तकं आणि लॅम्प, इतकंच फर्निचर त्यांनी त्यांच्या त्या फ्लॅटमध्ये ठेवलं. आफ्टर द बर्थ ऑफ डॉटर, त्यानंतर काही दिवसांनी त्यांना मुलगी झाली, इरेन, आणि मुलीचं नाव इरेन. द नेक्स्ट इयर मारी अँड पॅरिस सेट अप अ लॅबोरेटरी इन अ वुडन शेड नियर देअर फ्लॅट. त्यानंतर त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर त्यांनी दोघांनीही आपल्याच फ्लॅटच्या शेजारी एक नेक्स्ट इयर मारी अँड पॅरिस सेट अप अ लॅबोरेटरी इन अ वुडन शेड. त्यांनी एक वुडन शेड म्हणजे एक प्रकारचं लाकडी शेड बांधलं त्यांच्याच फ्लॅटच्या बाजूला आणि तिथे त्यांनी लॅबोरेटरीचं सेटअप केलं. इट हॅड अ लिकी स्कायलाइट अँड ॲन अर्थन फ्लोर. आता शेवटी ते एक प्रकारची प्रॉपर लॅबोरेटरी नव्हती, परंतु तिथं त्यांनी तसं करण्याचा प्रयत्न केला का स्कायलाइट अँड अर्थन फ्लोर, आता ते शेवटी जमिनीवरतीच होती. हिअर मारी आफ्टर हर डेली हाऊसहोल्ड वर्क सेटल डाऊन टू स्टडी. आता मारीचं जे काही डेली हाऊसहोल्ड वर्क होतं, दिवसभराचं जे काही तिचं घरातलं घरकाम असायचं ते केल्यानंतर ती त्या लॅबोरेटरीमध्ये येऊन तिचा स्टडी करायची. मारी वॉज स्पेशली इंटरेस्टेड इन अ सबस्टन्स कॉल्ड युरेनियम विच वॉज ऑब्टेन्ड फ्रॉम पिचेम्ब्लेंट, अ ब्लॅक, व्हेरी हार्ड अँड व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. आता मारी वॉज स्पेशली इंटरेस्टेड म्हणजे तिला स्टडी करण्यात इंटरेस्ट कशात होता, तर अ सबस्टन्स कॉल्ड युरेनियम. युरेनियम हा जो काही सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सची स्टडी करण्यात मारीला इंटरेस्ट होता. वॉज ऑब्टेन फ्रॉम पिचब्लेंट. पिचब्लेंट मीन्स अ फॉर्म ऑफ मिनरल युरेनिट ऑकरिंग इन ब्राउन और ब्लॅक पिच लाईक मासेस कंटेनिंग रेडियम. म्हणजे एक प्रकारचं सबस्टन्स आहे, त्यातून जे काही ते युरेनियम आहे, युरेनियम त्यातून मिळतं. मग ते सबस्टन्स अ ब्लॅक, व्हेरी हार्ड, व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. आता ते सबस्टन्स काय आहे, ब्लॅक कलरचं आहे, व्हेरी हार्ड, ते कडक आहे, कठीण आहे आणि शिवाय ते महाग देखील आहे, एक्सपेन्सिव्ह. युरेनियम वॉज नोन टू गिव्ह ऑफ व्हेरी पॉवरफुल रेज बाय विच मेन कुड सी थ्रू मेनी सबस्टन्सेस. आता युरेनियम वॉज नोन टू गिव्ह ऑफ व्हेरी पॉवरफुल रेज म्हणजे युरेनियममधून जे काही रेज किरणं निघतात ते खूप पॉवरफुल आहेत, विच मेन कुड सी थ्रू मेनी सबस्टन्सेस, आणि त्या एका रेमुळे आपण बाकीच्या सबस्टन्सेसकडे पाहू शकतो असं आहे. नाव मारी डिस्कवर्ड दॅट व्हॉट वॉज लेफ्ट आफ्टर ऑब्टेनिंग युरेनियम वॉज इवन मोर पॉवरफुल. आता मारीनं दुसरं काहीतरी इन्व्हेंट केलेलं आहे की जे युरेनियमच्या तुलनेत किंवा युरेनियमपेक्षा कदाचित जास्त पॉवरफुल आहे. लॅटर ऑन पेरी अँड मारी फाउंड दॅट देर वॉज नॉट वन बट 2 न्यू सबस्टन्सेस गिविंग ऑफ these rays all through. They had not yet been able to obtain either of them. आता लवकरच मारी अँड पेरी हे जे काही हजबंड वाईफ आहेत त्या दोघांनीही त्यांना लवकरच असं लक्षात आलं की आपण एक नाही तर 2 सबस्टन्सेस इन्व्हेंट केलेले आहेत. दे कॉल्ड वन ऑफ देम पोलोनियम. आता त्यांनी 2 सबस्टन्सेस फाइंड केलेले आहेत, परंतु त्यांना अजूनही त्यांची नावं ठेवता आली नाहीत आणि शेवटी त्यांनी त्या दोन्ही सबस्टन्सची नावं डिसाईड केली. वन दे कॉल्ड पोलोनियम, एकाचं नाव त्यांनी पोलोनियम असं डिसाईड केलं इन ऑनर ऑफ अवर कंट्री. त्यांची जी काही कंट्री आहे त्या कंट्रीच्या स्मरणार्थ ते पोलोनियम असं त्यांनी त्याचं सबस्टन्सचं नाव हे केलं, पोलँड. अँड द अदर वॉज कॉल्ड रॅडियम, आणि त्या दुसऱ्या सबस्टन्सचं नाव त्यांनी रेडियम असं डिसाईड केलं. रेडियम इज द मोस्ट पॉवरफुल ऑफ द रेशिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. आता रॅडियम हा जो काही एलिमेंट आहे तो खूपच रेशिओ ॲक्टिव्ह एलिमेंट मानला जातो. And radioactive element can give off rays which can penetrate substance that are opaque to light.
आता पेनिट्रेट मीन्स गो थ्रू. आता अँड रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे काय असे हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. रेडियम हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. मग हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट जो आहे त्याच्यातून जे काही रेज जातात ते अगदी पटकन पास थ्रू होऊन जातात. देअर वॉज अनदर फ्रेंच सायंटिस्ट कॉल्ड हेनरी बॅकवेल who in 1896 had discovered that uranium possessed this property. आता अजून एक तिथे सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टनी 1896 मध्ये शेवटी युरेनियम पोजेस्ड दिस प्रॉपर्टी आणि त्यांनी युरेनियमची जी काही लाईट पास करण्याची जी ही होती त्याचा शोध लावला. बट पोलोनियम अँड रॅडियम पजेस रेडिओ ॲक्टिव्ह इन मच हायर डिग्री. परंतु जे काही पोलोनियम आणि रॅडियम होते ते त्या शोध लावलेल्या दुसऱ्या युरेनियमच्या तुलनेत खूपच हायर डिग्रीला होते. द क्युरियस नाव बिगॅन टू वर्क विथ ग्रेटर enthusiasm, but they were poor and pitchblende itself was an extremely expensive substance which they could not afford to buy in large quantity. They however sacrificed all the luxuries of life to save money to buy whatever little amount of pitchblende they could. आता त्या दोघांनाही वर्क विथ ग्रेटर इंथुझियाझम. आता त्यांना दोघांनाही खूप मेहनतीने काम करायचं होतं. त्या सायंटिस्ट किंवा एखाद्या नवीन गोष्टींचा शोध लावण्यासाठी त्या दोघंही सायंटिस्टला खूप मेहनतीने काम करण्याची गरज होती. बट दे कुड नॉट अफोर्ड एनी एक्सपेन्सिव्ह थिंग फॉर द रिसर्च. परंतु त्यांच्या रिसर्चसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असायच्या, ज्या काही महाग असायच्या, त्या महाग गोष्टी ते अफोर्ड करू शकत नसायचे. म्हणून त्यांना बऱ्याच वेळे त्यांच्या लक्झरियस लाईफपासून म्हणजे त्यांना मिळालेले पैसे जे असायचे ते पटकन ते त्यांच्या जे काही त्यांचा रिसर्च असायचा त्याच्यासाठी ते इन्व्हेस्ट करायचे. त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कोणत्याही प्रकारची लक्झरियस लाईफ त्यांनी स्पेंड केली नाही. म्हणजे ते गरिबीतच ते आधीही त्यांच्या गरिबीच होती, त्यानंतर जे पुन्हा शिक्षण केले त्याच्यानंतरही त्यांची गरिबीच होती. दे लिव्ड इन अटर पेनरी. पेनरी मीन्स एक्स्ट्रीम पॉवर्टी. ते खूपच गरिबीमध्ये राहिले. बट नॉट बाईंग कॉस्टली फूड अँड वॉर्म क्लोथ फॉर द एक्स्ट्रीमली कोल्ड पॅरिसियन विंटर. आता ते इतके गरिबीत होते की त्यांना जे काही हवं असेल ते खायला सुद्धा घेऊ शकत नसायचे. आणि शिवाय पॅरिसियन विंटर, पॅरिसमध्ये असणारा जो विंटर सीझन असायचा त्याच्यासाठी ते सुद्धा ते वॉर्म कपडे, उबदार कपडे सुद्धा ते घेऊ शकत नसायचे. ऑफ्टेन दे कुड नॉट स्लीप ड्युरिंग द कोल्ड नाईट ड्यू टू लॅक ऑफ वॉर्म. आणि त्यामुळंच जे काही विंटर नाईट्स असायच्या म्हणजे थंडीच्या रात्री असायच्या, त्या थंडीच्या रात्रीमध्ये त्यांना व्यवस्थित झोपसुद्धा लागायची नाही का तर त्यांच्याकडे उबदार असे कपडे नव्हते. ओव्हरवर्क सिरियसली अफेक्टेड मॅडम क्युरेस हेल्थ. आणि त्यामुळे मॅडम क्युरेसची जी काही हेल्थ होती त्याच्यावरती परिणाम झाला. ऑफ्टेन शी वॉज फोर्स्ड टू लिव्ह द लॅबोरेटरी टू टेक अ मच नीडेड रेस्ट. आणि त्यामुळे आता ती काम तिच्या हेल्थमुळे, तिच्या हेल्थकडे परिणाम झाल्यामुळे ह्या थंडीच्या दिवसामध्ये तिला व्यवस्थित गरम कपडे न मिळाल्यामुळे आणि शिवाय व्यवस्थित खाणं पिणं न मिळाल्यामुळे तिला हेल्थवरती परिणाम झाला होता. आणि ती काम ज्यावेळेस ती लॅबोरेटरीमध्ये काम करायला यायची त्यावेळेस तिथे आराम करायची. हर हजबंड बेग्ड हर टू गिव्ह अप द स्ट्रगल बट शी रिसोर्टली रिफ्यूज्ड. तिचा जो पती होता तो तिच्याकडे खूप वेळा त्याने मागणी केली की तू हे करू शकतेस, तू आराम करू नकोस, तू स्ट्रगल केलं पाहिजेस. अशा प्रकारे स्ट्रगल करण्यासाठी तिचा पती जो होता तो तिच्याकडे बऱ्याच वेळा मागणी करायचा की तू स्ट्रगल कर. पण तिने ते तिने त्याला नकार दिला का तर तिची तब्येतच तिला साथ देत नव्हती. मारी वॉज ड्रायव्हन बाय अ मॅड डिटर्मिनेशन टू डिस्कवर द मिस्ट्री ऑफ रेडियम. आता मारी जी होती ती रेडियम डिस्कवर करण्यासाठी अगदी वेड्यापणाने प्रयत्न केलेला तिने होता. विथ करेज शी फेस्ड ऑल द मिझेरियस ऑफ लाईफ ऑफ पॉवर्टी अँड कॅरीड ऑन विथ हर रिसर्च अलॉंग विथ हर हजबंड हू लव्ड अँड सपोर्टेड हर. आणि त्यानंतर
विथ करेज शी फेस्ड ऑल द मिझेरियस ऑफ लाईफ. आणि तिने तो जे काही रेडियमचं जे शोध होता, इन्व्हेन्शन होतं, ते करण्यासाठी तिने खूपच धैर्याने काम केलेलं होतं आणि त्यामध्ये तिला त्याच्या पतीने खूपच सपोर्ट देखील केलेला होता. लक however favored the curious and a windfall came to them. आता लवकरच विंडफॉल मीन्स अनएक्सपेक्टेड लक, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं आणि त्यांच्याकडे अनएक्सपेक्टेड लक म्हणजे त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती असं त्यांच्याकडे नशीब आता येणार होतं. विंडफॉल केम टू देम म्हणजे त्यांनी कल्पनाही केलं नव्हतं असं त्यांच्यामध्ये, त्यांच्या जवळ काहीतरी, त्यांच्या नशिबामध्ये काहीतरी येणार होतं. It was a gift of a ton of peach blend from the Emperor of Austria, who was an admirer of the Curies. It was the most precious gift the Curies had received, and in their shabby laboratory they toiled along, boiled and burnt, overpowered by heat in summer and frozen with cold in winter. It was gift of a ton of peach blend of the Emperor Austria. आता एम्पेरियर ऑस्ट्रिया म्हणजे ऑस्ट्रियाचा जे काही एम्पेरियर होतं त्यांच्याकडून आलेलं त्यांना एक ते गिफ्ट होतं. हू वॉज अँड ॲडमायरर ऑफ द क्युरीज. ते क्युरीजचे कोण होते? ॲडमायरर होते कधी कोणी एकेकाळी. इट वॉज द मोस्ट प्रिशियस गिफ्ट. ते खूपच मौल्यवान गिफ्ट होतं, प्रिशियस गिफ्ट होतं. द क्युरीज अँड had received and their shabby laboratory they toiled along. आता क्युरीज यांनाच नाही तर त्यांच्या लॅबोरेटरीला सुद्धा मिळालेलं ते खूप मौल्यवान असं गिफ्ट होतं. द क्युरीज कंटिन्यूड देअर वर्क फॉर 4 more years. आता क्युरीज यांनी पुन्हा तिथून पुढे त्यांचं काम 4 वर्ष चालू ठेवलं. वेअरिंग अन ॲसिड स्टेन डस्ट कवर्ड मास्क, Marie toiled along stirring large pot of peach blend, ensuring that the fires beneath were active throughout the day and the night. आता पुढचे 4 वर्ष त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं. क्युरीज कंटिन्यू देअर वर्क फॉर 4 years वेअरिंग अन ॲसिड स्टेन डस्ट कवर्ड मास्क. आणि त्यांचं जे काही मास्क किंवा त्यांचे जे रिसर्च करण्यासाठीचं जे काही क्लोथ्स होते ते सगळे डस्टने किंवा ॲसिडने म्हणजे त्याचे काही केमिकल्स असायचे, त्या केमिकल्सने डस्टने कपडे त्यांचे खराब झालेले असायचे. तशातच त्यांनी त्यांचं रिसर्चचं काम चालू ठेवलं होतं अगदी दिवस रात्र. देन इन 1902 सक्सेस फायनली केम. आणि शेवटी 1902 त्यांना यश मिळालं. ऑन अ सप्टेंबर नाईट द क्युरीज आफ्टर अ डेज टायरसम वर्क वेंट होम. सप्टेंबरच्या एका रात्री जे काही क्युरे आहेत त्यांनी जे त्यांचं लॅबमधलं काम केलं, खूप थकल्यानंतर ते घरी आले. देन जस्ट ॲज दे वेअर अबाउट टू गो टू बेड दे वेंट टू द लॅबोरेटरी टू हॅव अनदर लुक ॲट द hundreds of small bowls into which they had poured filtered peach blend. आता ते जेव्हा ते घरी आले, घरी गेल्यानंतर त्यांना घरी गेल्यानंतर त्यांचं जे काही फ्रेश होणं असेल, जेवण खाणं वगैरे असेल, त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण पुन्हा एकदा जाऊन त्या जे काही बाउलमध्ये पीच ब्लेंड ठेवलेले आहेत त्यांच्यावरती लॅबोरेटरीमध्ये जाऊन पुन्हा एकदा एक नजर टाकावी असं त्यांच्या मनात आलं. In the dark laboratory, as they moved cautiously forward, there were all around them rays of soft, bluish, purple light coming from the small glass-covered bowl. Radium had been discovered. आता रेडियमचा शोध कसा लागला हे ते इथं त्यांनी लिहिलं. आता त्यांनी रेडियमचा शोध आधी सांगितलं, रेडियमचा शोध त्यांनी लावला, परंतु तो कसा लावला तर ते जेव्हा ते पुन्हा रूममध्ये तिथे आले तर तिथे त्यांनी पाहिलं की दे वेअर ऑल अराउंड देम रेज ऑफ सॉफ्ट. त्यांनी त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये पाहिलं की पूर्ण लॅबमध्ये अगदी ब्ल्यूइश पर्पल अशा लाईट्सचे जी किरणं आहेत ते त्यांच्या लॅबमध्ये पसरली गेलेली आहेत. आणि तिथेच त्यांना कळलं की त्या बाउलमध्ये त्यांनी जे काही पीच ब्लेंड ठेवलेले आहेत त्या पीच ब्लेंडमधून त्या रेडियमच्या लाईट बाहेर पडत आहेत. त्या ब्लूइश पर्पल लाईट तिथून बाहेर पडत आहेत. त्या काचेच्या बाउलमध्ये त्यांनी ते ठेवलेलं आहे आणि त्यातून त्या लाईट्स बाहेर पडत आहेत आणि तिथंच रेडियमचा शोध लागला. मारी सेड टू हर हजबंड,
डू यू रिमेंबर द डे when you told me that you wanted radium to have a beautiful color? look. आणि त्यांच्यासोबत मारी सुद्धा तिथे होती आणि मारी म्हणली की तुला तो दिवस आठवतोय का? डू यू रिमेंबर द डे वेन यू टोल्ड मी, तुम्हाला तो दिवस आठवतोय का की ज्यावेळी तुम्ही मला सांगितलं होतं दॅट यू वॉन्टेड रेडियम टू हॅव अ ब्युटिफुल कलर, तुम्हाला रेडियम हवाय परंतु एका सुंदर कलरमध्ये हवाय, हे तुम्ही मला सांगितलेलं होतं. आता तुम्हाला ते आठवतंय का? आणि हे बघा तुम्ही किती सुंदर रेडियमचा कलर उमटलेला आहे, ब्लूइश पर्पल असा कलर. ॲक्च्युली what they had produced was just a tiny pinch of white powder that looked like salt. आता ॲक्च्युली त्यांनी जे काही तयार केलेलं होतं ते खूप टायनी पावडर म्हणजे अगदी छोट्या अमाऊंटमध्ये असणाऱ्या पावडरमध्ये त्यांनी ते इन्व्हेंट झालेलं होतं. बट इट वॉज बिकेम वन ऑफ द वंडर्स ऑफ द वर्ल्ड, परंतु ते एक जगातलं आश्चर्य मानलं जाणारं होतं. With its rays, people would be able to see through the hardest of substance except lead. तर याच्या मदतीने लोकांना हार्डेस्ट सबस्टन्स म्हणजे जे काही कठीण सबस्टन्सेस होते ते पाहता येणार होते रेडियम लाईटच्या मदतीने. द बेनिफिट्स ऑफ रेडियम इन द वर्ल्ड ऑफ मेडिसिन इज इनकॅल्क्युलेटेबल. आता रेडियमचा यूज हा आरोग्यशास्त्रामध्ये म्हणजे वैद्यकीय शास्त्रामध्ये रेडियमचा जो यूज आहे तो अनकाउंटेबल आहे. तो बऱ्याच ठिकाणी रेडियमचा आपण यूज करतो आपल्या मेडिकल्समध्ये. मेडिकल म्हणजे आपल्या जे काही आरोग्य ज्ञान आहे त्या आरोग्य विज्ञानामध्ये बऱ्याच वेळेला मेडिकल्समध्ये मेडिसिन्समध्ये त्याचा उपयोग होतो. मेडिसिनल ट्रीटमेंटसाठी सुद्धा उपयोग होतो. इट हॅज बीन यूज्ड विथ ग्रेट इफेक्ट इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. आता रेडियमचा उपयोग हा जास्त प्रमाणात कुठे होतो तर कॅन्सर ट्रीटमेंट करण्यासाठी. द बॅक्टेरिया ऑफ सच डिसीज ॲज थायपस, क्लोरेला अँड अँथॉक्स कॅन अल्सो बी किल्ड बाय रेडियम. आता रेडियमच्या मदतीने आपल्या बॉडीमध्ये जे काही कॅन्सरचे विषाणू असतात थायपस, क्लोरेला अँड अँथॉक्स हे मारले जातात रेडियम लाईटच्या मदतीने. म्हणजे थोडक्यात काय की जिथे जिथे कॅन्सरचे विषाणू असतात तिथे ही रेडियम लाईट जर का पाडली तर कॅन्सरचे विषाणू मरतात. इन 1903 द क्युरीज अलॉंग विथ हेनरी बॅकवेल्स were awarded the Nobel Prize for Physics for the discovery of radium and polonium. आता जे काही क्युरीज आहेत क्युरीज विथ हेनरी बॅकवेल्स हे जे दोघं आहेत त्या दोघांनाही नोबेल प्राइज मिळालं फॉर द फिजिक्स फॉर द डिस्कवरी ऑफ रेडियम अँड पोलोनियम. त्यांनी डिस्कवरी कशाची केली? रेडियम आणि पोलोनियमचे त्यांनी शोध लावल्यामुळे त्या दोघांनाही नोबेल प्राइज मिळाला. They wish they could have patented their discovery and become rich. They wish they could have patented their discovery and become rich. But this Nobel women refused to do so and gave it free to the world to be used properly. आता त्यांनी त्या गोष्टीचा शोध लावलेला होता. ते कदाचित असे करू शकत होते की आपला शोध त्यांनी द्यायचा आणि त्यातून ते पैसे घ्यायचे आणि त्या पैशातून ते त्यांची गरिबी नष्ट करू शकत होते. परंतु त्यांच्या पत्नीने तसं न करता त्यांनी जो काही शोध लावलेला होता तो शोध इतरांच्या कामी येण्यासाठी असाच देऊ केला, फक्त तो प्रॉपरली यूज करा या हेतूने फक्त दिला. इन 1906 Perry was knocked down and killed by a horse-drawn wagon. Marie clung to his lifeless body and remained disconsolate. Means 1906 मध्ये शेवटी मारीचे हस्बंड पेरी हे मृत अवस्थेत होते म्हणजे ते मरण पावले. मारी क्लंग टू हिज लाईफलेस बॉडी अँड रिमेन डिस्काउन्सलोट. म्हणजे शेवटी आता तिच्याकडे तिचं जी काही त्यांच्या पतीची लाईफलेस बॉडी होती, जीवनहीन झालेली जी काही बॉडी होती ती त्याच्यामुळे ती खूपच व्हेरी डिप्रेस झाली. ती खूपच डिप्रेशनमध्ये गेली. आता शेवटी इतके दिवस ती सगळं गरिबीला वगैरे साथ देत होती, परंतु तिला त्या गरिबीला तोंड देण्यासाठी तिच्या पतीची साथ होती आणि आता ती साथ तिला नसणार आहे म्हणूनच ती
खूप डिप्रेशनमध्ये होती. इन 1911 मारी वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर द सेकंड टाइम. फॉर दिस वॉज फॉर केमिस्ट्री. आता पुन्हा 1911 मध्ये मारीला पुन्हा नोबेल प्राइज मिळाला आणि आता तिला नोबेल प्राइज मिळाला होता केमिस्ट्रीसाठी. मॅडम क्युरे रिमेन comparatively poor, and when asked why she did not make money by her discoveries, आता मॅडम क्युरे ही अजून देखील गरिबीतच राहत होती, गरीबच राहिलेली होती. आणि जेव्हा तिला कोणी प्रश्न विचारला जायचा की तुम्ही तुमच्या केलेल्या डिस्कवरीजसाठी पैसे का घेत नाही, त्यावेळी ती उत्तर द्यायची, शी रिप्लाइड, आय एम वर्किंग फॉर सायन्स. ती रिप्लाय द्यायची की मी विज्ञानासाठी काम करते. रेडियम बिलॉंग्स टू द पीपल नॉट टू मी. आणि मी जे काही शोध लावलेला आहे ते लोकांसाठी आहे, ते माझ्यासाठी नाही मी शोध लावलेला, तो शोध मी लोकांसाठी लावलेला आहे. इन 1934 द हेल्थ ऑफ मॅरी क्युरी फेल्ड. आणि शेवटी पुन्हा 1934 मध्ये पुन्हा एकदा मारी क्युरी यांची पुन्हा प्रकृती खालावली. अँड फेल्ड अँड इन द जुलै ऑफ दॅट इयर this great scientist who had given her life for the cause of science and humanity died. आणि शेवटी एके दिवशी रात्री त्याच वर्षी 1934लाच जुलै महिन्याच्या एका रात्री त्या मरण पावल्या. इन एव्हरी ग्रेट मॅन अँड वुमेन देअर इज अ कॉम्पल्सिव्ह डिझायर टू डिस्कवर द ट्रूथ. आता प्रत्येक स्त्री आणि पुरुषामध्ये काहीतरी शोधून काढण्याचं एक ध्येय असतंच. Madame Curie, who pursued her life's goal with great courage, endurance, dedication, and strength of character, is a living example of this statement. आणि प्रत्येक स्त्री आणि पुरुषामध्ये काहीतरी आपण शोधून काढायचं, अशी जी काही शौर्यकथा करायची, असं जी काही इच्छा असते, डिझायर असते, ती आपण कोणाकडून आपण त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. मॅडम क्युरे अँड त्यांचे मॅडम क्युरे आणि त्यांचे हजबंड या दोघांकडून आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो, एक प्रेरणा घेऊ शकतो की त्या दोघांनी कशा प्रकारे सायन्स अँड ह्युमॅनिटीसाठी त्यांचं पूर्ण आयुष्य व्यतीत केलं. आता त्यांना जे काही त्यांचे इन्व्हेन्शन असायचे त्यातून त्यांना पैसे मिळू शकत होते, परंतु ते पैसे त्यांनी त्यांची गरिबी हटवण्यासाठी घेतले नाहीत. तर त्यांचं असं मत होतं की आपण जे काही काम करतोय ते आपण विज्ञानासाठी काम करतोय, स्वतःसाठी करत नाहीये. विज्ञानासाठी काम करतोय, इतर लोकांच्या ते उपयोगाला येण्यासाठी आपण काम करतोय, म्हणून त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य गरिबीतच व्यतीत केलं. There are also men and women who show extreme courage when they are face to face with great danger. आता बरेचसे असे स्त्री पुरुष आहेत की जे त्यांचं धैर्य, एक्स्ट्रीम करेज म्हणजे त्यांचं धैर्य दाखवतात. when they are face to face with great danger. आणि जे ग्रेट डेंजर म्हणजे खूप धोक्यात असताना त्यांचं ते काही धैर्य आहे, शौर्य आहे, ते दाखवतात. But greater in the courage of men and women who display a strength of mind that is not defeated by extremely hostile means adverse and unfavorable condition of life. आता ते बरेचसे स्त्री पुरुष आपलं जे काही धैर्य आहे ते धैर्य दाखवतात, अगदी डेंजर म्हणजे अगदी हालाकीच्या परिस्थितीत सुद्धा धैर्य दाखवतात. परंतु ह्या दोघांसारखं म्हणजे हे जे मॅडम क्युरे आणि त्यांचे हजबंड आहेत त्यांच्यासारखं धैर्य कोणीही दाखवू शकत नाही. म्हणजे आपल्याला जे यश मिळत होतं ते यश ते पूर्णपणे इतरांसाठीच ते खर्च करत होते. मॅडम क्युरे सर्टनली बिलॉंग टू द लॅटर ग्रुप. आणि मॅडम क्युरे ही दुसऱ्या ग्रुपमध्ये येते की ती मॅडम क्युरे आणि त्यांचे हजबंड हे जे काही काम केलेलं आहे ते स्वतःसाठी न करता इतरांसाठी काम केलं. म्हणजे ही जी काही जोडी आहे ती त्या ग्रुपमध्ये येत नाही की ठीक आहे ज्यावेळेस आपल्याला शौर्य दाखवायची गरज आहे त्यावेळेस शौर्य दाखवतात लोक, परंतु जिथं of mind that is not defeated by extremely hostile and unfortunate condition of life. आणि जिथं आपल्या आयुष्यात काहीतरी खडतर प्रवासाची वेळ येते तिथं काही लोक माघार घेतात. जिथं आपल्याला खरंच खडतर प्रवास करायचा आहे तिथं ते माघार घेतात. तिथं माघार न घेता मॅडम क्युरे आणि त्यांचे हजबंड यांनी दोघांनीही काम केलेलं आहे. आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत त्यांनी माघार न घेता काम केलं.
Now here we have done with our lesson, as well as here we have done with our textbook. We have done all the lessons and all the poems. If any lesson you have missed, then again you can see on the YouTube, we have all the lessons and poem we have done already. Now at last you have to solve the English workshop, as well as you have to write down the difficult words with its meaning and correct spelling. आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधला लास्ट लेसन पाहिला. आपण अशा प्रकारे सर्व लेसन्स आणि पोयम पाहिलेले आहेत. जर का तुम्हाला एखाद्या दिवशीचा तुमचा लेसन किंवा पोयम चा व्हिडिओ जर का मिस झालेला असेल, तर तुम्ही यूट्यूबच्या चॅनलवरती, आपल्या क्लासच्या चॅनलवरती ते सर्व व्हिडिओज तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. थँक्यू.